ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अर्जुनवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजाराः वरिसूदन। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने व सद्गुरुदेवांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण द्वितीय अध्यायातील 4 क्रमांकाच्या श्लोकापासून आणि 30 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की भगवंत हे अर्जुनाला उपदेश करत आहे। भगवंत अर्जुनाला सांगत आहे, एक प्रकारे दटावत सुद्धा आहे आणि अर्जुनाला सांगण्याचं तात्पर्य भगवंताने युद्ध अर्जुनाने केलं पाहिजे हे आहे। परंतु जो अर्जुन आहे तो अजून पूर्णपणे तयार झाला नाही किंवा युद्धासाठी सज्ज झाला नाही किंवा त्याचं जे काही अंतःकरणामध्ये असणारा जो मोह आहे तो मोह निवृत्त झाला नाही। त्यामुळे अर्जुनाचेही काही प्रश्न आहे, ते प्रश्न तो भगवंतासमोर मांडतो आहे आणि अर्जुन काय म्हणत आहे ते आपण बघू। कथम भीष्महं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजारः वरिसूदन। हे मधुसूदन, अहम मी संख्ये रणभूमीमध्ये भीष्माचार्य च आणि द्रोणाचार्य प्रति यांच्याशी ईशुभी बाणाने कथम कसे योत्स्यामि युद्ध करू। अरे हे मधुसूदन, हे अरिसूदन यांच्यासोबत मी बाणाने कशा पद्धतीनं युद्ध करू, कारण हे दोन्हीही मला पूजनीय आहे, पूजाराह आहे म्हणजे पूजनीय आहे। त्यामुळे मी यांच्यासोबत देवा कशा पद्धतीने लढावं, कसं युद्ध करावं। अरे या ठिकाणी अर्जुन सुद्धा भगवंताला वेगळ्या पद्धतीने उपमा देत आहे। मधुसूदन, मधु आणि कैटभ नावाचे जे काही शत्रू होते त्या दैत्यांना शत्रूला ठार केलं होतं म्हणून देवाला मधुसूदन म्हणतात। आणि अशा पद्धतीने मधुसूदन भगवंताला म्हणत आहे अर्जुन, आणि देवा मी यांच्यासोबत कसं लढावं का, कारण ज्यांच्यासोबत लढायचं आहे ती पूजनीय आहे। काय आहे? ज्यांच्यासोबत लढायचं आहे ती पूजनीय आहे आणि पूजनीय व्यक्तीसमोर मी कशा पद्धतीने लढायचं आहे, कशा पद्धतीने मी लढावं हे मला योग्य वाटत नाही। या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुन काय सांगत आहे, कथम भीष्महं संख्ये द्रोणं च, की या ठिकाणी कशा पद्धतीने युद्ध करावं, कोणासोबत, भीष्म पितामहासोबत, द्रोणाचार्यासोबत, की वास्तविक पाहिलं तर अर्जुन जो आहे या ठिकाणी लढण्यासाठी आलेला आहे, परंतु समोर जे काही दिसलेलं दृश्य आहे त्या दृश्याला पाहून आपल्या गुरुजनाच्या प्रती, आपल्या भीष्म पितामहाच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे। काय निर्माण झालं आहे? प्रेम निर्माण झालं आहे। कारण हे जे काही भीष्म पितामह आहे यांनीच त्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं होतं। कोणाला? अर्जुनाला। आणि अर्जुनाला अंगाखांद्यावर खेळवल्यामुळे अर्जुनाचा पितामहाचा लाडका होता अर्जुन, आणि लहानपणी म्हणतात अर्जुन पितामहाला पिता पिता पिताजी पिताजी असं म्हणायचा। त्यावेळी भीष्म पितामह म्हणायचे, अरे बाबा मी तुझ्या पिताजीचाही पिताजी आहे, मी पिताजी तुझ्या पिताजीचाही पिताजी आहे। आणि द्रोणाचार्याच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं
तर हा जो काही द्रोणाचार्य आहे यांनी अशा पद्धतीने अर्जुनाला धनुर्वेद शिकवला होता, अशा पद्धतीने विद्या दिली होती की जी स्वतःच्या मुलाला सुद्धा दिली नाही, स्वतःच्या पुत्र अश्वत्थाम्याला सुद्धा दिली नाही. ब्रह्मास्त्रासारखी जी विद्या आहे ती विद्या अर्जुनाला दिली. आणि एवढंच नाही, अश्वत्थाम्याला सुद्धा ब्रह्मास्त्राची विद्या येत होती, परंतु त्याला ब्रह्मास्त्र परत घेता येत नव्हतं. पण अर्जुन मात्र या द्रोणाचार्याने परिपूर्ण केला होता. आणि म्हणून असे जे काही आहे ते आमच्यासाठी पूजनीय आहे की ज्यांची आम्ही पूजा करावी. काय करावी? पूजा करावी. परंतु त्यांच्यासोबतच लढण्याचा प्रसंग येत आहे, त्यांच्यासोबतच युद्ध करण्याचा प्रसंग येत आहे. ही गोष्ट काही देवा आम्हाला पटण्यासारखी नाही किंवा हे काही योग्य वाटत नाही. आता माऊली त्याच्यावर चिंतन करताना काय सांगतात ते बघा. माऊली म्हणतात, देवा हे एतुलेवरी बोलावे नलगे अवधरी, आधी तुची विचारी संग्राम हा. अर्जुन देवाला म्हणत आहे, देवा तू एवढं समजावून सांगतोस रे. कोणाला म्हणत आहे? देवा हे एतुलेवरी बोलावे नलगे अवधरी, आधी तूच विचारी संग्राम हा. तू एवढं समजून सांगतो, अरे पण प्रारंभी संग्राम संबंधी तूच विचार कर. अर्जुन देवाला एक पद्धतीने काय बोलत आहे की देवा तू एवढं समजावून सांगतो रे, एवढं सांगत आहे की युद्ध कर, युद्ध कर, आणि सांगत आहे शुद्रम हृदय द्रौबल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. अरे हृदयाचे डेलेपण येत निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. एवढं तू समजून सांगत आहे रे देवा. मग एवढं जर समजून तू सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला एक सांग, तू आधी विचार कर देवा. काय विचार कर? की ह्या संग्रामामध्ये अशा पद्धतीने लढणं योग्य आहे का, युद्ध करणं योग्य आहे का? कारण हे झुंज नव्हे प्रमादो, ए परवर्तल्या दिसत असे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढावला आम्हा. आता या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन असं म्हणतो हे युद्ध नसून काय, हे युद्ध नसून तर एक प्रकारचा अपराध आहे. कोणता अपराध आहे? अरे या युद्धामध्ये ज्यांना मारल्या जाणार आहे, कोणाला मारल्या जाणार आहे? द्रोणाचार्याला मारल्या जाणार आहे. या युद्धामध्ये भीष्म पितामहा मारल्या जाणार आहे. या युद्धामध्ये कुलातील जे लोक आहेत ते मारल्या जाणार आहे. या युद्धामध्ये सगळे सोयरे मारल्या जाणार आहे. आणि म्हणून एक प्रकारे हा काय आहे तर अपराध आहे. मागेच अर्जुनाने सांगितलं होतं की कुलघात होईल आणि कुलाचा घात झाल्यामुळं अनंत काळापर्यंत मला तर कुलघातकी म्हणून नरकात राहावंच लागल. परंतु ज्याने कुलघात केला म्हणून त्या सर्वांना त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नरकात जावं लागल. काय जावं लागल? नरकात जावं लागल. त्यांना अनंत काळापर्यंत नरकामध्ये राहावं लागल. म्हणून देवा हे जे काही आहे हे युद्ध नव्हे तर हा अपराध वाटतो मला. काय वाटतो? अपराध. युद्ध नसून अपराध वाटत आहे की या इथे लढणं हा अपराध आहे. हे करण्यास आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष. अरे हे जर आम्ही करण्यास प्रवृत्त झालो म्हणजे आम्ही हे युद्ध हे सगळं आम्हाला समजून उमजून जर तरीही आम्ही युद्ध करण्यास प्रवृत्त झालोस तर हा जो काही दोष आहे हा दोष आम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि या युद्धाला शास्त्राचा बाधा येतो. एवढेच नव्हे तर आम्ही आराध्य देवताचे उघडपणे उच्छेद करीत आहोत. आता या ठिकाणी बघा काय म्हणत आहे की आराध्य दैवत कोण आहे? अरे शिष्यासाठी त्यांचं आराध्य कोण असतं? गुरु असतो. अरे पूजनीय स्वामीजी आपल्यासाठी कोण आहे? आपला आराध्य आहे. आपण त्यांना आराध्य मानतो, आपण त्यांना देव मानतो. कारण शिष्यासाठी देवापेक्षाही गुरु महत्त्वाचे आहे. काय महत्त्वाचे आहे? गुरु महत्त्वाचे आहे. शिष्यासाठी देवापेक्षाही गुरु सर्वश्रेष्ठ असतात. आणि हेच जे गुरु आहे हे अर्जुनाचा सुद्धा द्रोणाचार्य गुरुच आहे ना. मग जर त्यांना मारलं तर काय होईल? अपराध होईल. आणि हा जो काही अपराध आहे हा अपराध तो क्षमा करण्यास पात्र नसेल. आणि म्हणून आराध्य देवतेचं जे काही उघडपणे उच्छेद करणं हे काही गोष्ट मला योग्य वाटत नाही.
आता माऊली पुन्हा सांगतात, जे अर्जुनाच्या मुखातील शब्द आहे ते माऊली सांगतात की देखे माता पितरे अर्च जेती सर्वस्वे तोष पावी जिती तिये पाठी केवी वदे जिती आपली हाती. अरे मला सांगा, आई वडिलाची पूजा केली पाहिजे, वंदन केलं पाहिजे का आई वडिलाला मारलं पाहिजे? काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, त्यांना आपलं वंदनीय समजलं पाहिजे. नाहीतर जर आई वडिलाला मारतो तो कोण आहे? आतीताई आहे. कोण आहे? आतताई आहे. जो आई वडिलाला मारतो तो अशा पद्धतीने आतताई आहे. आणि या ठिकाणी सांगतात की अरे माता पित्यांची सेवा केली पाहिजे. काय केली पाहिजेत? अरे जे आई वडिलाची सेवा करतात त्यांना काही करायचं काम नाही, काही करायचं काम नाही. जर निष्ठेने त्याने आपल्या आई वडिलाला आपलं देव समजून जर सेवा केली तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. काय होते? स्वर्गाची प्राप्ती होते. आणि म्हणून पुढे माऊलीने सांगितलेच आहे की कशा पद्धतीने आई वडिलाची सेवा केल्यानंतर काय फल प्राप्त होतं. तर माता पिता जे आहे ते अर्च जेती, त्या माता पित्याचं काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे, अर्चना केली पाहिजेत, वंदन केलं पाहिजे त्यांना. आणि अशाच सर्वस्व तोष पावी जिती ती पाठी केवी वदी जिती आपली हाते. अरे या आई वडिलाची सेवा केली पाहिजे, त्यांना संतुष्ट केलं पाहिजे, त्यांना जे लागलं ते आणून दिलं पाहिजे, त्यांना ज्याची आवश्यकता असेल ती आवश्यकता पुरवली पाहिजे. का त्यांनाच मारलं पाहिजे, त्यांचा वध केला पाहिजे? हे कोणाला विचारत आहे? अर्जुन देवाला विचारत आहे. देवा तूच विचार कर. पहिलंच काय म्हटलं तो? देवा आधी तुझी विचारी. काय म्हटला? आधी तुझी विचारी संग्राम व्हा. या संग्रामामध्ये काय काय घडणार आहे हे अर्जुन देवाला सांगत आहे. आणि देवा मला सांग, मी तुला विचारतो आहे की जो आपले गुरु असतात त्या गुरुचं वंदन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आई वडील असेल त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचं वंदन केलं पाहिजे, त्यांना पूजन केलं पाहिजे, त्यांना संतुष्ट केलं पाहिजे, त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे. हे पुत्राचं कर्तव्य आहे. हे काय आहे? पुत्राचं कर्तव्य आहे. पण हे कर्तव्य सोडून द्यायचं, त्यांची सेवा तर करायची नाही, त्यांचं काही करायचं नाही, उलट त्यांचा वध करायचा. काय करायचा? वध करायचा. आणि तो बी कोणाच्या हाताने? आपल्या हाताने, स्वहाताने वध करायचा. देवा ही गोष्ट योग्य आहे का? अरे आणखीन माऊली सांगतात, ज्या अर्जुनाच्या मुखातील शब्द आहे, देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचुने किवी निंदिजे स्वयंवाच्या. अरे संत वृंद, संतांचं काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे. अरे आपण संताकडे गेल्यानंतर काय करतो? दर्शन घेतो, नमस्कार करतो, त्यांचं वंदन करतो. संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजेजे. नाही समजा जर झालंच शक्य तर त्यांची पूजा केली पाहिजे. काय केली पाहिजे? अरे नाही पूजा करता आली त्यांना वंदन केलं पाहिजे. कोणाला? संत वृंदाला त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांचं वंदन केलं पाहिजे. अरे हे सोडून द्यायचं, हे वाचून केवी निंदीजे स्वयंवाचा. अरे त्यांचं तर पूजा तर करायचीच नाही, त्यांची पूजा तर करायचीच नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांची वंदन तर त्यांना करायचंच नाही, उलट त्यांची निंदा करायची. अरे कुणाची निंदा करणं ही गोष्ट योग्य आहे का? योग्य नाही. आपल्या आश्रमात आहेत काही बहादर, लगेच बाबाकडे जातात, बाबा हा निरोप पोचून देतात, हा इथे गेला होता, हा तिथे गेला होता, आहे का नाही? कन्हैया अशी पोरं आहेत की नाही आपल्या आश्रमात? निरोप बातमी देणारे वार्ताहर. बाबा तो तसा करतो, हा असा करतो, तो तसा करतो. आपण काय करतो ते सांगत नाही. तो तसा करतो, बाबा ह्याने असं केलं, बाबा त्याने तसं केलं. अरे निंदा चांगली नाही, कोणाचीही माणसाने निंदा करावी नाही, करू नये. अरे म्हणतात निंदा केल्यानंतर काय होतं की ज्याची तुम्ही निंदा करता त्याचं पाप धुवून जातं. काय धुवून जातं? पाप धुवून जातं. आणि जो निंदा करतो ते त्याच्यावर येऊन बसतं. कोणावर येऊन बसतं? अरे जो
निंदा करतो त्याच्यावरती पाप येऊन बसतं, आणि जो ज्याची निंदा केली त्याचं पाप धुवून जातं. म्हणून महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं घर कुठं असलं पाहिजेत? शेजारी असलं पाहिजेत. मग तो रोज आपली निंदा करेल, आणि निंदा केल्यानंतर आपलं पाप आपोआप धुवून जाईल. काय होईल? आपोआप पाप धुवून जाईल. म्हणून देवा मला सांगा की अरे देवा, संतांचं वंदन करत असतात, संत वृंदांचा नमस्कार त्यांना करत असतात, संतांची अर्चना करत असतात, संतांची पूजा करत असतात, आणि या ठिकाणी पूजा तर करायचीच नाही, वंदन तर करायचं नाही, परंतु त्यांना काय करायचं आहे? त्यांची निंदा करायची. आहेत का नाही लोक? अरे लोकांना काहीच घेणं देणं नसतं. हा महाराज असा, आणि तो महाराज तसा, आणि तो महाराज तसा, आणि तो महाराज तसा. अरे बाबा, असू द्या कोणता महाराज कसा आहे तर ज्याचं तो पाहिल, परंतु तुम्ही त्याच्याविषयी बोलता तर तुमची वाचा खराब होते, तुमच्याकडून निंदा घडते, आणि मग तुमच्यावर ते पाप येऊन बसतं निंदा केल्याचं. पुन्हा माऊली सांगतात, तैसे गोत्र गुरु अमुचे पूजनीय आम्हा नेमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. त्या पद्धतीने तसे गोत्र गुरु, भीष्मादिक आमचं गोत्रज आहे, द्रोणादिक आमची गुरु आहे, भीष्मादिक गोत्रज आहे. कारण भीष्माच्याच कुळामध्ये या पांडवांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे भीष्म कोण आहे? अर्जुनादीचं गोत्रज आहे. कोणाचं? अर्जुनादी पांडवांचे गोत्रज आहे, कौरवांचेही गोत्रज आहे. अरे देवा, असं म्हणतात की गोत्रगुरु जे आहे, त्या गोत्रगुरु हे आमच्यासाठी, अर्जुन म्हणतो की ती आम्हाला पूजनीय आहे. काय आहे? पूजनीय आहे. अरे म्हाताऱ्या माणसाचा आपण आदर करत असतो, आपल्या परिवारातील एखादी म्हातारा माणूस असेल त्यांचा आदर करत असतो, आणि जे आदर करत नाही ते नालायक आहेत, आहे का नाही? त्यांना कळत नाही की आपण आपल्या पूर्वजांचा आदर केला पाहिजे का नाही केला पाहिजे, जे उलटून बोलतात. तर या ठिकाणी सांगतात, तैसे गोत्रगुरु आमचे पूजनीय आम्हा नेमाचे, ते आमच्यासाठी पूजनीय आहे, त्यांची आम्ही पूजा केली पाहिजे, त्यांची अर्चना केली पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. आणि पुढे सांगतात की या भीष्माचार्याने आणि द्रोणाचार्याने माझ्यावर अतिशय उपकार केला आहे. काय केला आहे? खूप उपकार केला आहे. भीष्माचार्याने माझ्यावर खूप उपकार केला आहे, आणि द्रोणाचार्याने सुद्धा खूप उपकार केला आहे. भीष्माचार्याने तर मला सांभाळलं आहे, लहानचं मोठं केलं आहे, आणि द्रोणाचार्याने मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं आहे. काय बनवलं आहे? धनुर्धर. अरे एखाद्या गुरुकडून तुम्ही विद्या घेतली, आणि विद्या घेऊन जर त्या गुरुला तुम्ही जर त्या गुरुलाच बदनाम झाले, म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात, गुरुच्या विषयीच तुम्ही कृतज्ञ झाले, म्हणजे गुरुकडून विद्या घेऊन त्या गुरुचाच तुम्ही अपप्रचार करू लागले, त्या गुरुलाच नाव ठेवायला लागले, तर ती तुमची विद्या सफल होत नाही, फलीभूत होत नाही. आणि या ठिकाणी हे जे काही भीष्म द्रोण आहे, या द्रोणाने आमच्यावर उपकार केला आहे, या द्रोणाने मला धनुर्वेद शिकवला आहे, आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धार बनवण्याचं कार्य हे द्रोणाचार्याकडून झालेलं आहे. कोणाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं? कोणाला? अर्जुनाला. कृष्णा महाराजचं लक्ष खूप बारीक असतं. कोणाला बोलवलं? अर्जुनाला. तर त्या पद्धतीने ते आमच्यासाठी पूजनीय आहे. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नेही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. अरे ज्यांच्याविषयी आम्ही मनात स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही, ज्यांच्याविषयी आम्ही मनात स्वप्नात देखील वैर आणू शकत नाही, की भीष्म पितामहाविषयी असेल, द्रोणाचार्याविषयी असेल, ते जर आमच्या नियमित पूजनीय आहे, त्यांच्याविषयी आम्ही वैर करू शकतो का? ते आमच्यासाठी वैरी आहे का? नाही. आम्ही मनात सुद्धा तसा विचार करू शकत नाही, स्वप्नात सुद्धा त्यांच्यासोबत वैर करू शकत नाही, आणि त्यांचा प्रत्यक्ष घात करणं हे देवा आम्हाला शक्य नाही. प्रत्यक्ष घात करणं हे शक्य आहे का? नाही. अरे स्वप्नात सुद्धा आम्ही त्यांचा वध करू शकत नाही, स्वप्नात सुद्धा त्यांना मारण्याचा विचार करू शकत नाही, आणि प्रत्यक्ष त्यांचा घात करायचा आहे. आणि घात कोण करणार आहे? स्वहस्ते अर्जुनाधी. तर ही गोष्ट आम्हाला योग्य वाटत नाही. कोण म्हणतं असं? अर्जुन. कोणाला सांगत आहे? देवाला सांगत आहे.
वरी जळो हे जी आले, एत आघव्यासी हेची काय झाले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. अरे सांगतात की आज या सर्वांना काय झालं आहे, ज्यांच्याकडे आम्ही या शास्त्रविद्येचा अभ्यास केला त्यांच्या आधारेच त्यांचा वध करायचा आहे, त्यांचा वध करायचा आहे आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची. असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे. अरे ज्यांनी धनुर्वेद शिकवला, काय केलं, ज्यांनी धनुर्वेद शिकवला, ज्यांनी योद्धा केलं, ज्यांनी लढण्यासाठी योग्य केलं, आणि काय करायचं आहे तर त्यांनाच काय करायचं आहे, त्यांनाच परास्त करायचं आहे, त्यांचाच पराभव करायचा आहे. ज्या हाताने त्यांनी बाण धरून चालवण्याचं शिकवलं आणि असा बाण मार तसा बाण अशा पद्धतीने शिकवण्याचं काम केलं, त्याच हाताने त्याच बाणाने आपल्या गुरुला मारायचं, हे योग्य आहे का? नाही. अर्जुन हे देवाला सांग, देवा विचारी तू आधी, हे विचार कर देवा, हे जे करतोय मी हे योग्य आहे का, हे जे घडत आहे ते योग्य आहे का, जे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे ते योग्य आहे का, हे आम्हाला काही देवा योग्य वाटत नाही. अरे ज्यांनी आम्हाला धनुर्वेद शिकवला, ज्यांनी आम्हाला धनुर्वेदाचं ज्ञान दिलं, त्यांनाच अशा पद्धतीने मारायचं, हे काही आम्हाला योग्य वाटत नाही. ज्यांनी धनुर्वेदाचा विद्या आम्हाला शिकवली, ज्ञान आम्हाला दिलं, त्यांना मारणं हे काही योग्य वाटत नाही. आणखीन एक माऊली सांगतात अर्जुनाच्या मुखातील शब्द, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला. काय, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला. येणे उपकार काय, अभारेला वधितया ते. अरे आम्हाला जे काही धनुर्वेद शिकवला आहे तो कशासाठी शिकवला आहे, कशासाठी शिकवला आहे. अरे ते जे उपकार आमच्यावर केले आहे धनुर्वेदाचं ज्ञान द्यायचं, तर काय ते त्यांना वध करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी त्यांनी आम्हाला धनुर्वेद शिकवला आहे, आणि हे तर आमच्याकडून घडणे शक्यच नाही. आता पुन्हा एक माऊलीने उदाहरण देऊन असं ओवी सांगितले आहे, जेथेची कृपा लाही जे वरू, तेथेची मने व्याभिचरू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, अरे जेथेची कृपा लाही जे वरू. भस्मासुराचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे, सांगायचं का भस्मासुराचं उदाहरण. अरे भस्मासूर कोणाला म्हणतात, काही काही लोकांना 2 नंबरचा प्रॉब्लेम असतो, खाल्लं की खातात पण पोटात गेले की 2 नंबर जायचं काम नसते. लोक म्हणतात त्यांना भस्मिया रोग झाला आहे. कोणता रोग, भस्मिया, म्हणजे सगळं जाळून टाकतो, त्याला म्हणतात भस्मासूर. भस्मासुराचं उदाहरण सांगायचं का. अरे भस्मासूर जो होता, त्या भस्मासुराने भगवान शंकराची तपश्चर्या केली, तप केलं, भगवान शंकराला प्रसन्न केलं. काय केलं, प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न सुद्धा झाले तपश्चर्या पाहून. आई तर भोले बाबा म्हणे, मागा काय मागायचं, म्हणे काही नाही देवा, एक काम कर. बोला, अरे तपश्चर्या तू केली, माझं नाव आतापर्यंत घेतलंय, तू सांगितलं ती गोष्ट करणं माझं कर्तव्य आहे. म्हणे काय करायचं सांगा. म्हणे एकच करायचं, म्हणे मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवील, काय, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून भस्म झाला पाहिजे. आता भगवान शंकरजी म्हणाले की तथास्तु. काय म्हणाले, तथास्तु, बस तुझी इच्छा जी असेल ती पूर्ण होईल. आता या महाशयाने काय केलं, अरे त्यांनी भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला. काय केला, भगवान शंकर एक, अरे काय करू राहिला तू, तो म्हणजे तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा मले, आणि ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला जाईल तो जळून भस्म होईल. असं पण वरदान कोण दिलं, भगवान शंकरानं. आणि हा म्हणे भाऊसाहेब मला तुमच्याच डोक्यावर हात ठेवायचा. आता मला सांगा, भगवान शंकरानं कृपा करून त्याला आशीर्वाद दिला, त्याला काय दिला, वर दिला की बाबा ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल, आणि हा महाशय त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला गेला. कोणाच्या,
हा, म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात, जेथीची कृपाला हे जे वरू तेथीची म्हणे व्याभिचारू, तरी काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणतो काय मी भस्मासूर आहे का, की ज्यांनी माझ्यावर कृपा करायची आणि त्यांनाच मी जर मारून टाकायचं. ज्यांनी मला धनुर्वेद द्यायचा, धनुर्विद्या शिकवायची, ती विद्या मला त्यांना शिकवायची आणि मी त्याच विद्येच्या द्वारे त्यांनाच मारायचं, मी काय भस्मासूर आहे का. आलं लक्षात. तर हा जो भस्मासूर आहे, भस्मासूर लागला भगवान शंकराच्या पाठीमागे, भगवान शंकर पुढं आणि भस्मासूर माग, भगवान शंकर पुढं आणि भस्मासूर माग. असं करता 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 शेवटी देवाला यावं लागलं. देवाला ब्रह्मचार्याचं रूप धारण करावं लागलं. देवानं सांगितलं, बाबा अरे कुठं म्हणे असं कुठं होत असतं का, की डोक्यावर हात ठेवला आणि जळून भस्म झालं. अरे म्हणे शंकर भगवंताने हा वरदान दिलेला आहे आणि त्यांनी वरदान दिलं आहे म्हणून तर तो पुढं पळतो आहे. अरे भगवंत म्हणाले तो असाच खोटारडा आहे. भगवंताला त्याला घुमवलं आणि सांगितलं, घुमावून सांगितलं, अरे बघ म्हणे पाय म्हणे तुझ्या डोक्यावर हात ठेवून. तो म्हणे अरे का मी वेडा समजलं का, डोक्यावर हात ठेवून, माझ्या डोक्यावर हात जर ठेवला तर मी जाऊन भस्म होणार नाही का. अरे तो म्हणे पहिलं जळायच्या अगोदर आधी आग असते म्हणे, आगीची काय करते, पहिली आहाळ लागतो, म्हणजे त्याला वाफ लागते, गरमी लागते आणि नंतर हळूहळू हळूहळू त्याचं जसं जसं जवळ जाईल तसं तसं चटका लागतो. म्हणजे पहिले एक काम कर, थोडा अंतर हात ठेव आणि मग बघ म्हणे चटका लागतो का. मग त्याने वर हात ठेवला थोडा, मग चटका लागतो का, म्हणजे काहीच नाही. थोडा खाली घे, चटका लागतो का, नाही. थोडा आणखीन खाली घे, मग चटका लागतो का, नाही. अरे म्हणे काय नाही, काही खरं नाही, हे खोटी बातमी दे, खोटावर तुला दिला म्हणे आणि मुद्दामच पळत आहे म्हणे तुला खरं वाटायसाठी. म्हणजे आणखीन खाली घे. आता खाली घेता घेता त्याचा स्पर्श झाला त्याच्याच डोक्याला आणि स्वतः जळून भस्म झाला. म्हणून ज्यांनी आपल्यावर कृपा करावी त्यांनाच मारण्यासाठी प्रवृत्त व्हावं. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का देवा, मी अशा पद्धतीने. म्हणून विचारी देवा, तू विचार कर की हे जे करतो आहे ते योग्य आहे का. कोणालाही विचारत आहे अर्जुन, देवाला म्हणत आहे, देवा तू विचार कर हे जे करतो आहे ते योग्य आहे का, योग्य वाटतं का तुला. आणखीन अर्जुनाचं बोलणं काय अजून संपलेलं नाही. अर्जुन बोलणार आहे तर ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.